कोण होतीस तू काय झालीस तूचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे असं दाखवलेलं आहे की पूर्ण घरातली लाईट गेलेली असते आणि कंदील घेऊन सुलक्षणा येते आणि आता ती कावेरीला म्हणते, तू विजेचं बिल भरलेलं नाहीयेस त्यामुळे लाईट गेलेली आहे. तू हे घर चांगल्या रीतीने चालवू शकली नाहीस असं म्हणतात आता सुलक्षणा कावेरीला बघा प्रेक्षक हो. आणि आता सगळ्या साड्या वगैरे आणायला लावते सुलक्षणा जाळण्यासाठी, कारण आता ते पैस लावलेली असते ना सुलक्षणाने की जर तू घर चांगलं सांभाळू शकली नाहीस तर आहेत त्या सगळ्या साड्या मी जाळणार म्हणून. तर आता ती सगळ्या साड्या आणायला लावते बघा प्रेक्षक हो विद्याला, आणि आता विद्या आणून टाकते सुद्धा त्या साड्या. तर आता इथे सुलक्षणा माचीस काठी लावते आणि आता जाळणारच असते साड्या. तेवढ्यातच यश येतो आणि म्हणतो, मा तू चुकतेस, कारण तुला वाटत असेल की कावेरीने शर्यत हारली आहे, पण नाही त्या जिंकलायत असं म्हणतो आता इथे यश. काय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर तेवढ्यातच आता बघा प्रेक्षक हो तो म्हणतो की आणि त्या कसा जिंकलाय ते तुला यमुना ताई सांगणार असं म्हणतो आता तो. तर तेवढ्यातच आता यामी आलेली असते बघा प्रेक्षक हो, रडत रडत थांबलेली असते आणि आता ती शॉल वगैरे पांघरून घेतलेली असते आणि आता समोर येते ती दरवाजातून आणि रडत रडत थांबलेली असते. तर आता इथे सगळेजण थांबलेले असतात आणि आता यमुना काय सांगेल ह्याची प्रतीक्षा करत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता सरळ सरळ ह्या प्रोमोमधून कळलेलं आहे की सुलक्षणाने परत बिंडोकपणा केलेला आहे इथे पण. तर आता इथे पाकीट मार हे सगळं करून सुद्धा आता आणि काय झालंय काय माहित नाही बघा प्रेक्षक हो. कारण आता ह्या वेळेला यमुनाने काहीतरी मोठा कांड केलेला आहे आणि यशला मात्र ते कळलेलं आहे. आणि कशी पेस जिंकली आता ती आम्हाला कळणार तर तो एपिसोडमध्येच बघा प्रेक्षक हो. तर 11 आणि 12 नोव्हेंबरच्या दरम्यान हे दाखवलेलं जाईल मेन एपिसोड्समध्ये. तर बघा प्रेक्षक हो, कोण होतीस तू काय झालीस तू हा पहिला 8 वाजता दाखवायचा आहे एपिसोड्स या सिरियलचे, पण आता रात्री 11 वाजता करायला लागले, त्यामुळे आता बघणं खूप कठीण झालंय सिरियल. खरं तर बघा प्रेक्षक हो, जसा टाइम बदललेला आहे तसाच कोण होतीस तू काय झालीस तूची टी-आर-पी एकदम घसरून 5.5 पासून एकदम 2 वर आलेली आहे बघा प्रेक्षक हो. तर आता खूप कमी टी-आर-पी झालेला आहे, कारण आता 11 वाजता कमीच लोक बघतात ना टीव्ही, कारण झोपतात लोक 10 वाजताच. आणि तू हिरे माझा मितवा ज्याचा टाइम स्लॉट बदलून 8ला केला होता त्यांचा टी-आर-पी खूपच जास्त वाढलेला आहे बघा प्रेक्षक हो. त्यामुळे परत कोण होतीस तू काय झालीस तू 8ला दाखवणार नाहीत हे मात्र खात्री झाली आहे. तर आता दुसरी कुठली सिरियल्स म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने असू देत किंवा दुसरे काही आहेत जे संपणार असतील, तर त्या ठिकाणी आता लागू शकतं कोण होतीस तू, नाही तर ते 11 वाजताच राहणार बघा प्रेक्षक हो. खूप चुकीचा निर्णय घेतलाय, कारण हा सिरियल खूप चांगला होता आणि 11ला ठेवलंय. 10 वाजता पण बरा होता. तू हिरेमाचा मितवाच्या ठिकाणी ठेवलं असतं तरी चाललं असतं ना 10 वाजताच. पण नाही, या लोकांनी 11ला ठेवले बघा चक्क प्रेक्षक हो. आणि हे खूप मोठे स्टार आहेत, म्हणजे कावेरी आणि यश जे प्ले करतायत ते खूप मोठे स्टार आहेत. तर आता त्यांच्यासाठी तरी निदान 10ला ठेवायचं होतं, पण नाही 11ला ठेवून टाकलंय. तर बघा प्रेक्षक हो, गेम तर सगळा टी-आर-पीचाच आहे आता कळतोय. कुणी स्टार मोठा नाही छोटा नाही याच्यासाठी. सगळा गेम फक्त टी-आर-पीचा आहे. आणि आता 11 वाजता ही सीरियल दाखवतायत. आता अबोली जे 11ला लागायचं ना त्या ठिकाणी कोण होतीस तू लागते आणि आता अबोलीपेक्षा पण कमी टी-आर-पी मिळाले, कारण अबोलीला 2.5 वगैरे मिळायची. तर आता ह्यांना 2.22 एवढंच काय काय आहे बघा प्रेक्षक हो टी-आर-पी. तर तुम्हाला काय वाटतं कोण होतीस तू काय झालीस तू आधी ठेवायला पाहिजेत का तुम्हाला पण कंटाळा आला या सिरियलचा? कारण आता सतत सतत तेच दाखवतायत ना की सुलक्षणा खूप बिंडोक दाखवतायत बघा प्रेक्षक हो. कधी कधी कावेरीला पण जिंकू द्यायचं ना पाईज वगैरे, पण नाही या लोकांनी वन साइडेड करून टाकलंय. म्हणजे सुलक्षणा, अमृता आणि ती यमुना एवढी मोठी त्यांची टीम तयार करून ठेवली आहे. काही केलं तरी त्या कावेरीचं काय कौतुक करणार नाहीत, काय नाहीत. आणि कळलंय सुद्धा की कावेरी आता चुकीची पण नाही आहे म्हणून. तरी सुलक्षणाला अजिबात काय वाटत नाही तिच्याबद्दल बघा प्रेक्षक हो. तर तुमचं मत काय? आणि हे सिरियल असं टी-आर-पी फ्लॉप व्हायला आणि लोक कमी बघायला काय रिझन आहे हे नक्की कळवा आम्हाला. मला तरी वाटतंय सुलक्षणाचा अति बिनडोकेपणा हाच रिझन आहे. आणि ती अमृता म्हणजे कॅरेक्टर प्ले करते विलनचं, ती पण बरोबर नाही आहे बघा प्रेक्षक हो. तिची ॲक्टिंग चांगली नाही आहे. जर कुणी रुपाली सारखी आली असती, म्हणजे जी सरकारचा रोल करते ती रुपाली रुपाली भोसलेसारखी जर मोठी विलन चांगली असली असती तर हे सिरियल चांगलं चाललं असतं बघा प्रेक्षक हो. पण या लोकांनी खूप माती खाल्ले मध्ये या सुलक्षणामुळे. सुलक्षणाचा बिंडोकपणा अति 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 दाखवलाय बघा प्रेक्षक हो. आता तर ट्विस्टिंग टर्न असा झाला असता जर का उदयची पहिलीची बायको आली असती, पण नाही या लोकांना असंच दाखवायचंय की एवढी मोठी क्रिमिनल आहे ही अमृता, पण ही विंडोक ही सुलक्षणा अशीच डोळे झापून बसणार. मग कोण बघणार सांगा बघूया प्रेक्षक हो ही सिरियल. जेव्हा माहितीच आहे की काही झालं तरी सुलक्षणा ही कावेरीला चुकीचं ठरवणार आहे आणि डोकं वापरणार नाही आहे. हे प्रेडिक्टेबल झाले ना बघा प्रेक्षक हो. जेव्हा सिरियल अनप्रेडिक्टेबल होतात ना तेव्हा इंटरेस्टिंग वाटतात बघा. पण हे सिरियल खूपच प्रेडिक्टेबल झालेलं आहे की काहीही होऊ देत, काहीही म्हणजे अक्षरशः काहीही होऊ देत. काही झालं तरी ती सुलक्षणा त्या कावेरीला आता बघा प्रेक्षक हो चुकीचंच म्हणणार आहे. हे फिक्स झालंय आता लोकांच्या मनामध्ये. तर त्यामुळे तर लोक नाही सिरियल बघायचं सोडून टाकलेत. त्यामुळेच एवढा कमी टी-आर-पी आलाय.
केवढं बघणार ना बघा प्रेक्षक कधीतरी दाखवा की कावेरी पण जिंकले आणि कधीतरी दाखवा की कावेरी पण आहे काहीतरी म्हणून, पण कावेरीचा सतत अपमान, सतत ती चुकीची. काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी दाखवा. असं दाखवा, उदयचं काहीतरी दाखवा, म्हणजे तिची बायको आलेली दाखवा, चिक्कूचं काहीतरी दाखवा, पण नाही. रोज उठून काय, ही अमृता काहीतरी करणार आणि कावेरीवर तो आळ घालणार आणि सुलक्षणा कावेरीच्या बाजूने कधी बोलणारच नाही. ती कायम अमृताच्याच बाजूने बोलणार. हे फिक्स झालेलं आहे ना. काहीतरी वेगळं दाखवा. आता ठरलं तर मग बघा तुम्ही बघा प्रेक्षक हो. त्यांनी पण एकच महिना दाखवला प्रियाच्या बाजूने सगळे बोलायचे. पण कधीतरी दाखवलंच ना, की सालीच्या बाजूने कोणीतरी आहे म्हणून. पण ह्या सिरियलमध्ये कावेरीच्या बाजूने कुणीच नाही. बघा प्रेक्षक हो. आता यशचे बाबा होते तोपर्यंत जरा तरी बरा वाटायचं सिरियल. पण आता ही सुलक्षणा, अमृता, यमुना ह्या काय आता विलन राहिल्यात प्रेक्षक हो. सुलक्षणाचा रोल आता सासूचा पण नाही राहिलाय. एक्स्ट्रीम लेवलची निगेटिव्ह विलन झाली आहे ती बघा प्रेक्षक हो. यमुनासारखीच दाखवतायत तिला. त्यामुळे आता तिचं तरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवायचं ना आणि यशचं पण काय सतत दाखवतायत बघा प्रेक्षक हो. नुसतं कावेरी बरोबर त्याचा काय बिझनेसमध्ये काय हात नाही, काय नाही. काहीतरी दाखवा तो पण बिझनेस करतोय. काहीतरी असं काहीतरी दाखवा ना वेगळं काहीतरी. पण नाही रोजचं तेच कावेरी अडचणीत येणार, यश येणार आणि मग तो तिला नाही, नाही त्या चुकीच्या नाहीत म्हणणार. मग आता सुलक्षणा त्याचं ऐकून घेणार पण शेवटी मनात काय तेच करणार. म्हणजे ती कावेरीच्या विरोधातच जाणार. काय म्हणताय तुम्ही प्रेक्षक हो? तुम्हाला पण असंच वाटतंय का? आणि वैताग आलाय का तुम्हाला पण या सिरियलचा माझ्यासारखा? कारण आता किती दिवस पाहते मी, किती दिवस म्हणजे त्या लग्नापासून बघा प्रेक्षक हो, 1.5 महिन्यापासून नुसतं काही करू देत कावेरी. फक्त सुलक्षणा तिलाच बोलणार, तिच्याच कानाखाली मारणार आणि नवीन-नवीन संकटं निर्माण करतात त्या दोघी यमुना आणि अमृता. आणि यमुना आणि अमृता अति झाल्यात बघा प्रेक्षक हो. 2-2 एका विरुद्ध हे बरोबर नाही वाटत. म्हणजे एक-एक विलेन ठीक आहे. काहीतरी वेगळं दाखवा ना, काहीतरी वेगळ्या लोकांना दाखवा, काहीतरी घराबाहेरच्या गोष्टी दाखवा. बघा प्रेक्षक हो, पहिला खूप छान दाखवायचे हां, ही सीरियल कोण होतीस तू, काय झालीस तू? म्हणजे ज्याच्या आधी उदयची बायको म्हणून राहायची ना कावेरी, तेव्हा खूप छान वाटायचे सीरियल बघा प्रेक्षक हो. म्हणजे तेव्हा पण आंधळेपणा दाखवायचेच, पण एवढा आंधळेपणा नाही दाखवायचेच. हा तर अति आंधळेपणा झालाय. म्हणजे आता तेव्हा त्यावेळेला बघा प्रेक्षक हो, यमुनाने कसं सॅम्पल बिघडवलेले असतात यशचे, मग कावेरीने यश जाऊन कसं ते सगळं केलेले असतात आणि किती छान-छान एपिसोड्स व्हायचे. कसं रात्रीचं तिकडे पाऊस येतो, मग दोघे कसं एका शेडमध्ये जातात. किती छान-छान सीन्स व्हायचे ना त्यांचे आणि किती इंटरेस्ट असायचा, की उद्याच्या एपिसोडमध्ये काय आहे बघण्यासाठी. पण आता उद्याच्या एपिसोडची उत्सुकता पण होत नाही बघा प्रेक्षक हो. माहिती आहे का? कारण आता आम्हाला माहीत झालेलं आहे, की काहीही होऊ देत, ही सुलक्षणा एकच गोष्ट करणार आहे. ती म्हणजे कावेरीच्या विरोधात बोलणार आणि अमृताच्या बाजूने बोलणार आणि यमुनाचं तर काय बघा प्रेक्षक हो, अति होतंय तिचं. नुसतं लुडबुड आणि काय-काय म्हणजे विचित्र वाटायला लागलंय आता ती पण. म्हणजे पौर्णिमा पण आधी दाखवायची ना जरा बरं वाटायचं. पण आता पौर्णिमाचं पण नाही. मेन म्हणजे ती अमृता आणि यमुना ह्यांच्यात चुगल्या दिवसभर दाखवायचं आणि कावेरीच्या विरोधात त्या भडकवणार सुलक्षणाला आणि सुलक्षणा ॲज युज्युअल बिंडोकपणा करणार, आंधळेपणा करणार आणि आता ती कावेरीच्या विरोधातच बोलणार. तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला पण माझ्यासारखा वैताग आलाय का? कारण मला खूप वैताग आलाय सीरियलचा. काहीतरी वेगळं, नाविन्य काहीतरी दाखवा असं वाटतंय मला. माझं तर असं मत होतं, की असं दाखवायला पाहिजे होतं या लोकांनी, की कावेरी आणि यश घर सोडून जातात कायमचे आणि ते खूप मोठा बिझनेसमॅन आणि बिझनेस वुमन होतात आणि ही सुलक्षणा आणि अमृता वगैरे गरीब होतात. असं काहीतरी दाखवायचं होतं ना प्रेक्षकाहो, पण नाही या लोकांनी वेगळाच मार्ग निवडलेला आहे. म्हणजे सुलक्षणाचा बिंडोकपणा, अतिशहाणेपणा आणि म्हणजे बुरसटलेले मागासलेले विचार ह्या सुलक्षणाचे असे दाखवलेत बघा प्रेक्षकाहो. कालच्या पण एपिसोडमध्ये बघा तुम्ही आम्ही 7च्या जेवतो म्हणून सांगत होती सुलक्षणा. म्हणजे ते दाखवायचं कारण काय? त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं या लोकांनी वेस्ट केले, तर त्याचं काही घेणं-देणंच नाही. म्हणजे काय आहे त्याचं घेणं-देणं असं सांगणं, की आम्ही 7च्या जेवतो हे ते आणि स्वतः काय करायचं पण नाही आणि कावेरीवर नाव घालायचं. तर बघा प्रेक्षक हो, काय मत आहे तुमचं? तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं चॅनल तुम्हाला कसं वाटतं तेही कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.